हॅलो पीपल, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही बीडवरून निघलोय एका ट्रिपसाठी. तर चला जाऊ. तर आता मग संभाजीनगरच्या जवळ येत आता इथं एका हॉटेलवर आम्ही थांबलो. इथं नाश्ता वगैरे करून जाऊ म्हणलं. आमची ट्रेन होती 2 वाजता. आता इथून आम्ही जाणार आहे तिकडं संभाजीनगर स्टेशनला अँड देन नाशिकला. तर चला जाऊ. तर बीडवरून आता आम्ही संभाजीनगरला आलो आहे. संभाजीनगर स्टेशनवर आता आमची ट्रेन येते आहे. तर तिथून आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट नाशिकला. नाशिकला परमिटरच्या पावाचं तिथं फ्लॅट आहे, तर तिथं आम्ही थांबणार आहे. तिथून तर संभाजीनगरवरून तपोवन एक्सप्रेसने आम्ही नाशिकला पोहोचलेलो आहोत, जे की 3:30 वाजता तिथून होती. ट्रेनला बरीच गर्दी होती आणि व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये म्हणून मी ट्रेनवरला काही शॉर्ट्स टाकले नाही आहेत. डायरेक्ट आम्ही नाशिकला पोहोचल्यानंतर हे रेकॉर्ड केलं आहे. आणि यानंतर आम्ही आता जाणार आहेत आमच्या मित्राच्या फ्लाईटवर. जवळपास 6:30 वाजल्याने आता आम्ही पोहोचलोय नाशिक रोड स्टेशनला. इथे तुम्ही बघू शकता. तुकाराम काहीतरी तुझं खूप जास्त गर्दी. आम्ही आउटला स्टेशन जेवण वगैरे झालं होतं. परमेश्वरच्या भावाकडे आलो आता आम्ही. तो नाशिकमध्ये राहतो. जेवण वगैरे करून खाली आलो. आता उद्या आमचा प्लॅन आहे की इथं जवळच नाशिकच्या जवळ एक वनी म्हणून देवीचं मंदिर आहे, तर तिथे जाणार आहोत. आणि देन नंतर वापस येऊन आम्ही नाशिक फिरणार आहोत. अशा प्लॅननुसार रेडी आहे आमचा प्लॅन. आणि उद्या आम्ही निघणार आहेत वनीसाठी सकाळी. तर भावाने आम्हाला स्पेसिफिक ऑटो पॉईंटला सोडलं होतं, जिथून आम्हाला बस स्टँडसाठी ऑटो मिळेल, कारण त्याला पण ऑफिसला जायचं होतं. तर तो आम्हाला सोडून गेला. आणि त्यानंतर आम्ही ऑटोने निघालो सेंट्रल बस स्टँड ऑफ नाशिककडे. तिथून आम्हाला बस घ्यायची होती. तुम्हाला तर आपल्या महामंडळाची अवस्था माहीतच आहे. तशी बस भेटली होती अँड लगेच थोड्या वेळात जाऊन मेन चौकामध्ये आमची बस बंद झाली. काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग काय खूप लोक आले, प्रत्येकाने आपापली कला दाखवली, पण बस काही ठीक होतच नाही. मग काय सगळ्या लोकांसोबत तिथंच थोडा वेट केला. आणि थोड्याच वेळात मागून दुसरी बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो फायनली. आणि मोठमोठे डोंगर आणि त्यांना टच होणारे ढगा आम्हाला बघायला भेटले. जवळपास सकाळी 9 वाजता आम्ही इथं जवळजवळ पोचलो होतो आणि समोर निघालो. तर फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर नाशिकवरून आम्ही इथं पोहोचलेलो सप्तशृंगी गडावर. तुम्ही बघू शकता मागं पूर्ण धुकं आहे आणि आम्हाला वरती चढायचं आहे. ते जे तुम्हाला दिसतं ना तिकडं, ते मंदिर आहे. ते मंदिर पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे. तर तिथं आपल्याला जायचं आहे आता. तर चला जाऊ मग आता मंदिरामध्ये. ते मंदिर तुम्ही बघू शकता. या एका साईडने बांधकाम केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने मंदिर ते जे आहे त्याच पठारामध्ये कोरलेलं आहे. इथे 2 ऑप्शन आहेत, एक म्हणजे पायऱ्या आणि दुसरं रोपवे, ज्याने तुम्ही वरती जाऊ शकता. जवळपास 180 पायऱ्या होत्या. त्यांनी आम्हाला 15 मिनटं लागले वरती यायला. जास्त काही टाईम लागला नाही. वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून आपल्याला अजून एक मंदिर दिसते. ते एका महाराजांचं आहे असं इथल्या लोकांनी सांगितलं. तिथं पण आपल्याला जाता येईल, पण खूप अवघड रस्ता आहे. आम्ही ते स्किप केलं आणि रांगेमध्ये आम्ही थांबलोच होतो. खूप जास्त लोक होते, तुम्ही बघूच शकता इथं. आणि वरती आपल्याला देवीच्या जवळजवळ जातो तर पण दर्शन करता येतं. आणि तसंच आपण एक्झॅक्ट देवीच्या समोर जातो. संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. तर जस्ट अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं आमचं. निवांत दर्शन झालं. आता आम्ही चाललोय एका मंदिराकडे. इथे एक महादेवाचं मंदिर आहे खाली, तुम्हाला मी दाखवतो. हे महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे जे डोंगर आहे ना, याच्यावर पण तुम्ही बघू शकता पूर्ण हा कडा असा एकदम सरळ आहे. देवीचं मंदिर पण एक जे मेन आहे त्याच्यामध्येच कोरलेलं आहे. तर या अशा पायऱ्या आहेत.
शकता प्रत्येक जागी पाण्याची वगैरे सोय आहे. तर महादेवाच्या मंदिराजवळ जाताच आम्हाला एक छोटा कुंड दिसला, त्यामध्ये खूप सारे कासव होते आणि इथून तुम्ही आता आपलं मंदिराचा नजारा बघू शकता आणि ते पठार ज्यामध्ये ते मंदिर आहे आणि जवळच एक मोठा कुंड होता ज्यामध्ये लोक आंघोळ करत होते आणि तिकडे महादेवाचं मंदिर आहे. तर बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे इथं खूप निसर्गरम्य असा परिसर होता आणि आता आम्ही चाललो ते कुंडाकडे जिथे आम्ही थोडंसं आंघोळ वगैरे करून महादेवाच्या दर्शनाकडे जाऊ. तर तुम्ही बघू शकता हे नयनरम्य असं महादेवाचं इथलं मंदिर आहे. तर इथंच एक काकू होत्या ज्यांनी आम्हाला सांगितलं की 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि खरंच खूप निवांत असा परिसर हा होता, तुम्ही बघूच शकता. मग काय थोड्या वेळानं आम्ही जवळच एक झरा होता छोटासा, तिथं गेलो आणि फोटोशूट वगैरे केला आणि निघालो नाशिकच्या दिशेने. तर नाशिकच्या पंचवटी इथे गेलो आणि तिथंच रात्री गंगा आरती होती. काळाराम मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं वेट केला गंगा आरतीसाठी, जे की आम्हाला बघायची होती. आणि अशा प्रकारे गंगा आरती बघून आम्ही आमचा आजचा प्रवास संपवला. पंकजवासिनी देव सुपूजित सद्गुणवर्षिणी